नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. सातारा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील नामांकित शानबाग शाळेत क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली. स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर शाळेच्या परिसरात तीव्र वास पसरला आणि अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही विद्यार्थी गुदमरल्याने शाळा प्रशासनाचीही धावपळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 3 विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना काही शिक्षकांनाही क्लोरीन गॅसची बाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर सुरक्षित करण्यात आला असून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान शाळेतील इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे. स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे अशी गंभीर घटना घडल्याने शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, सुरक्षितेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या घटनेला जबाबदार कोण याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे. मी योगेश माने, माझी बाची तर आरती दीपक जाधव तिला ऍडमिट केल्यानंतर मला आता 3:15 वाजता फोन आला. मी हॉस्पिटल आल्यानंतर डॉक्टरांची चर्चा केली तर त्या शाळेच्या निष्काळजीपणामुळे या मुलांचा आज अनर्थ फार मोठा घडला असता. पण वेळेत त्यांना शाळेतून इथं आणायला सुद्धा त्यांना गाडीच्या शाळेची उपलब्ध मिळाली नाही. रिक्षातून आणले त्या मुलांना. त्यांना श्वास घ्यायचा त्रास होतोय. म्हणजे या शाळेचा केवळ निष्काळजीपणा आहे. शाळेचे प्रशासन हे, माझी मागणी अशी आहे की या शाळेचीच मान्यता रद्द करावी. कारण हे आतापर्यंत या शाळेनं मजुरी वाटते, मुलांची फी त्या मुलांना पवा येतं का नाही याची चाचणी करत नाही तर ढकलून देतात. असे बरेचसेच तक्रार आहेत. म्हणजे फी नाही भरली तर मुलांना बाहेर उभं करतात. आणि अशा जर तुमच्या शाळेचे हे असेल आणि मुलांच्या जीवावर जर बेतत असेल त्या पालकांनी शाळेत विश्वास ठेवून पाठवलेला असतं की आपला मुलगा बाबा संध्याकाळी 5-5:30 घरी येतो. आणि ही जर परिस्थिती आज यांची बघितली असेल तर यांना कळणं झालंय की आपल्या मुलाला बाबतीत काय घडलंय. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की या शाळेची पहिली मान्यता. मी सुषमा प्रदीप यादव. माझी मुलगी सकाळी, अन्विता प्रदीप यादव ही सकाळी नेहमीच्या प्रमाणे स्कूलला गेली आणि आता 3:15 वाजता त्यांचा फोन आला की तुमच्या मुलीला यशस्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तर क्लोरीनचं हे करायचं, स्विमिंगचा काहीतरी गॅस लीक झाला, त्याच्यामुळे तिला म्हणजे श्वास घ्यायचा प्रॉब्लेम झाला, म्हणून त्यांनी या यशस्वी हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट केले. आणि मग आम्ही इथे आलो तर ते म्हणाले की नॉर्मल आहेत तुमच्या मुली. आता तुम्ही, म्हणजे माझी तर मुलगी नॉर्मल आहे असं मला सांगितलं. बाकी तिच्या बरोबर अजून 2 मुली आहेत, त्या थोड्याशा त्यांची थोडी टेस्ट चाललेली आहे. थोडी याची हे घ्यावी की आम्ही तुमच्या भरोशावरती मुली शाळेत पाठवतो तर 5 वाजेपर्यंत तुमच्या अंडर असतात. तर ते बाकी तुम्ही बघितलं पाहिजे मुलींचं. हे आता तो गॅस कसा लीक झाला, काय झालं ते तुम्हाला माहिती, पण याच्यात अजून जर बाकीच्या मुलांना किंवा यांना जास्त झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं. आरती दीपक जाधव. मी सकाळी 10:15 शाळेत गेली. 3:15 फोन आला की असं मी गुदमरल्यासारखं झालं म्हणून. एवढंच माहिती मला. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी. एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.